नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर गावाला गेलो आणि आवनी नाही केली असं कधी होईल का? तर आज आहे आमच्या आवनीची सुरुवात. तर हे बघा, एकदम मस्त गाळ करायचं काम चालू आहे आणि त्या अगोदर आमचं एक वावर आवून झालं आहे, पण व्हिडिओच नाही काढला त्याचा. मोबाईल आहे ना पिशवीत घालून बांधावरती ठेवून दिला होता. पाऊसही चालू होता आणि त्या चिखलात हात भरले का तो मोबाईल कसा सांभाळायचा. म्हटलं तेवढं वावर आवून घेऊ. बरीच माणसं सगळे आवणीचं चालू होतं, मग म्हटलं मध्येच नाही मोबाईल काढायचा. तेवढं वावर आवून झालं आणि मग मस्त म्हणलं आता एक व्हिडिओ घ्यावा. मस्त बांधावरून फिरत होते, तर फिरता फिरता आहे ना आंब्याच्या झाडाकडं लक्ष गेलं आणि तिथं मला एक आंबा भेटला. तर हे बघा, मस्त असं पिकलेला आंबा होता. आता जुलै महिना चालू आहे तरी मस्त त्याच्यावर अजून हिरवाच होता, जास्तही पिकला नव्हता आणि एकदम मस्त असं गोड होता. मी खाऊन पाहिला आणि एक घास खाऊन पाहिला तर मस्त वाटलं. मग पोरांना दिला, त्यांनी मस्त सोक्त त्याचा आनंद घेतला. एकच होता पण किती पुरून पुरून खाल्ला ना. एवढे आंबे खातो उन्हाळ्यात पण पोट भरत नाही. इथे एका आंब्यानेच मन असं तृप्त झाल्यासारखं वाटलं. आणि मग त्यानंतर ना आता गाळ करून झालं होतं, मग आम्हाला आवायला सुरुवात करायची होती. मूठ पांगून घेतले आणि आमच्याकडे ना दोरीवर आवतात. दोन्ही बाजूने दोन माणसांनी काठ्या धरायची आणि मध्ये मग बाकीच्यांनी आवायचं. मग ते असं एका लाईनीशीर असं आवलं जातं आणि भारी वाटतं आणि पात पण हुशारून येते. आणि मला काय आवनी म्हणजे शिकवायची काही गरज नाही पडली. लहानपणापासून ही कामं आम्ही केले, त्याच्यामुळं आवायचं काय आम्हाला ते सांगावं नाही लागत आणि एक मजा येते. पटपट आवायला लागतं, कंबर दुखते, पण मग भात खावं लागतं. म्हणजे आवनी तर करायलाच पाहिजे का नाही? तर कोण कोण आवनी करते मला ते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आम्ही तर दरवर्षी आवनी 2-3 दिवस का होईना पण ती आवनी करतोच. आता वर्षभर भात खायचं म्हणजे ते आवनी करायला काय मस्त वाटतं. आणि गावाकडचं वातावरण, पाऊस, त्याच्यात थंडी वाजते मध्ये. पण एकदा कामात गुंतला ना माणूस, ते थंडी कुठं गायब होते काय नाही. फक्त पाण्याच्या बाहेर निघाला ना की मगच ते थंडी लागायला सुरुवात होते. गप्पा मारत मारत असं कॉमेडी हे ते करत करत मग आमचं वावर कधी भिडायला आलं काही कळलंच नाही. त्यात मस्त दादूचं त्यांचं चिखलात खेळायचं काम चालू होतं. पूर्ण भिजून गेले होते आणि मी त्यांना काही म्हटले नाही. हेच दिवस असते त्यांचे चिखलात खेळायचे, लोळायचे. मोठं झाल्यावर कोणी असं पाण्यात आपल्याला चिखलात बसून देणार आहे का? मग ते पण त्यांचा मनमुराद आनंद घेतात. यासाठी त्यांना गावाकडे जावंसं वाटतं सारखं सारखं. आणि असा होता आमचा आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही केली का आवनी यावर्षी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.